आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये या कार्यक्रमात सर्व रसिकांचं आणि खवय्यांचं मनापासून स्वागत कसं आहे, गृहिणीने कितीही उत्तम स्वयंपाक बनवला आणि खाणारा जर अरसिक असला किंवा डाएटवर असला तर काय उपयोग. मुद्दा काय आहे, जेवण बनवणारी व्यक्ती जितकी महत्त्वाची तेवढीच खाणारी व्यक्तीही महत्त्वाची. आणि किंबहुना नाही असं माझी खात्री आहे. आणि म्हणूनच झी मराठीने मला ह्या कार्यक्रमाला आमंत्रित केलेलं आहे. एक गोष्ट मान्य आहे की स्त्रियांनी पुरुषांची मक्तेदारी बहुतांशी सर्व क्षेत्रात मोडून काढलेली आहे. पण पुरुषांनीही स्त्रियांची मक्तेदारी मोडलेली आहे ती किचनमध्ये, स्वयंपाक करण्याच्या बाबतीत. हो, असे अनेक पुरुष शेफ स्वयंपाकी म्हणूया आपण. स्वयंपाकी ऐकायला कसं तरी वाटते, ठीक आहे, शेफ म्हणूया आपण. असे अनेक पुरुष शेफ आहेत की जे चांगल्या चांगल्या जागी आज उत्तम पद्धतीने काम करत आहेत. आज मी आपल्यासमोर अशाच एका शेफला आणणार आहे की ज्याला बघितलं की तुम्ही म्हणाल की अरेच्छा, हे असं येऊ शकतं. जाऊ दे, मी जास्त शब्द वापरत नाहीत कारण हा कार्यक्रम खाण्याविषयीचा आहे. त्यामुळे कांदा, लसूण, हिंग, मीठ, मोहरी, तिखट, मिरची ह्यांचा जास्त वापर करणं आवश्यक आहे. तर आता आपण आमंत्रित करूया आजचे मुख्य शेफ श्री अवधूत गुप्ते. वेलकम. थँक्यू. या अवधूतजी बसा. मी ऐकले ते खरं आहे का? काय नाही काय आहे, तू उत्तम गायक आहेस, उत्तम संगीतकार आहेस. मग हे मध्ये जेवणाचं अंग कुठलं मला काही कळलं नाही. जेव्हा जेव्हा आपण मित्रांबरोबर पार्ट्या करणे, बाहेर कुठे फिरायला जाणे, शिकारीला जाणे, अशा प्रकारच्या गोष्टी जेव्हा जेव्हा केल्या त्यावेळेला आवडीने कुकिंगची जबाबदारी घेत गेलो. आणि जे काही मटेरियल अवेलेबल असेल त्याच्यामध्ये आपण आपलं जे काही अन्न मिळेल ते शिजवणं एवढं काम म्हणून करत गेलो. मग त्याच्यामध्ये मग हे फार वाईट लागतंय असं ज्यावेळेला समजायला लागलं त्यावेळेला ते चांगलं कसं बनवावं ह्याकडे थोडं लक्ष दिलं. मंडळी, कसं आहे की लहान मुलं दरवेळी स्वयंपाकघरात खेळतच असतात आईबरोबर, पण ते आईबरोबर खेळता खेळता स्वयंपाक शिकलेली मुलं फार कमी आहेत. त्यातलं तू हे काहीच असं समजायला हरकत नाही. बरं, आता एवढ्या गप्पा मारल्या, आता आज काही दाखवणार आहेस म्हणजे पोटाला माझ्या काही? मी तर ते दाखवायला झालं, तुम्हीच गप्पा मारत बसलाय. मग कशाला आपण वेळ घालायचा? तू काय दाखवणार आहे मला? चला बघूया. आज मी विचार केला की मी आय एम अ स्ट्रिक्टली नॉन व्हेजिटेरियन. मी कायम नॉनव्हेज डिशेस जास्त खात असतो आणि आवडतात मला. त्यामुळे मी एक बटर चिकन बनवायचा विचार केला आहे आणि नंतर खिम्याची पॅटीस करायचा विचार केला. सुरुवातीला बटर चिकन. अवधूत, आजचा पदार्थ बनवण्यापूर्वी त्याला लागणारे जिन्नस काय हे आपल्या रसिकांना सांग, म्हणजे ते जरा लिहून घेतील. हो, आता ह्याच्यामध्ये काय काय मी तुम्हाला सांगतो. हे चिकन आहे, ओके, हे तेल आहे, ऑलिव्ह ऑइल आहे, हे हिंग आहे, ही पुदिना आहे पेस्ट. आता मी मगाशी म्हणलं अवधूत गुप्ते स्टाईल, म्हणजे याच्यामध्ये काय तर हे जे दोन पदार्थ आहेत हे बटर चिकनमध्ये वापरायला मला आवडतं. याच्याऐवजी काही लोक म्हणजे मॅरिनेट करताना त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट लावतात. म्हणजे नॉर्मली हे वापरत नाहीत. हां, हे नॉर्मली वापरत नाही. त्याच्याऐवजी आलं लसणाची पेस्ट असते, ही आलं लसणाची पेस्ट आहे. पण ही आपण ग्रेव्ही बनवायला वापरणार आहोत, पण ही मॅरिनेट करायला वापरणार नाही. हा मसाला आहे गरम मसाला, ओके, मीठ, दही, ही काजूची पेस्ट, हे बटर आहे, त्यानंतर हळद, तिखट, ओके, ही कांद्याची पेस्ट आहे. जर का कांद्याची पेस्ट एवढ्या क्वांटिटीला साधारण बघायला गेला आपण तर 3 कांदे मोठ्या साईजचे किंवा फार मोठे असतील तर 2 कांदे आणि मध्यम असतील तर 3 कांदे मिक्सरमध्ये वाटून घ्यावेत. त्याच्याबरोबर काजू, कांदा आणि ही टोमॅटोची ग्रेव्ही, हे 3 पदार्थ एकत्र तुम्ही मिक्सरमधनं काढावेत.
हां, त्याच्यानंतर हा आहे खवा. बरं. आणि ही कसुरी मेथी आहे. कसुरी मेथी पण फारशी लोक टाकत नाहीत, पण कसुरी मेथीची टेस्ट कडवट जी आहे ती चांगली लागते, असं माझा स्वतःचा अनुभव आहे. तर आता आपण सगळ्यात पहिल्यांदा मला वाटतं आपण चिकन मॅरिनेट करायला लावूया. ओके. कारण मॅरिनेट करायला लावू की बाकीच्या वेळामध्ये ते मॅरिनेट होत राहील आणि तोपर्यंत आपण पुढच्या कामाला लागू शकतो. ओके 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 ओके, मग मी मॅरिनेट करतो. ओके. थोडंसं 1-2 कांदे वेगळे ठेवले असते तर बरं झालं असतं, कारण काय चुकून तिखट जास्त पडलं तर एखादा कांदा नाकाला लावायला बरं असतं. मी थोडंसं अंदाजाने थोडं मीठ टाकलं. हे असं असं मस्त ज्या वेळेला ते लागतं ना त्यावेळेला ते व्यवस्थित थेट मनाच्या गाभ्याला ते भिडलं पाहिजे सगळं. सूर आणि मीठ. हा 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 हा, उपमा खूप आहेत. असं आपण चिकन बनवतोय. आता हे मॅरिनेट करायला ठेवलंस का तू? नाही, अजून नाही. आता दही राहिलेलं आहे आपलं. बरं. तर हे दही घ्यायचं एका भांड्यामध्ये. साधारण मापात आहे आता. दही घेतलं. याच्यामध्ये आता मी मगाशी म्हणलं ना अवधूत गुप्ते स्टाईल, तसं हे पुदिनाची चटणी मी घालतो. बरं. आणि हे हिंग. बरं. किंचित हिंग टाकलं. आता हे जे आहे ना तयार झालेलं, हे त्या चिकनच्या आतमध्ये शिरलं पाहिजे आपल्या आपला हात जगन्नाथ. येस. आता हे किती वेळ लागणार आहे तुला? हे अर्धा ते पाऊण तास आपण ठेवावं. ओके. आयडियली. माझी खरं सांगू का, भूक जरा आता प्रज्वलित व्हायला लागलेली आहे. ते वास असे यायला लागलेले आहेत आणि मला असं सहन होत नाही आणि थोडंसं कासवी झालेलं आहे. आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती. नंतर सर्व खवय्यांचं परत एकदा मनापासून स्वागत. चिकन मॅरिनेशन झालेलं आहे. आता आपण पुढच्या कृतीकडे जातोय. आपण म्हणजे अवधूत पुढच्या कृतीकडे जातोय. अवधूत पुढे काय करायचं मला सांग. पुढे आता आपण हे थोडंसं या पॅनमध्ये परतून घेणार आहे थोड्या तेलामध्ये. ओके. आणि त्यानंतर आपण ते कुकरमध्ये शिजवायला लावणार आहोत. साधारणपणे पाऊण तास हे झालेलं. किती घालू? घाला घाला, सांगा. बस 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 बस. ओके. आता हे आपण त्यात आपण ह्याच्यामध्ये टाकतोय. ओके. थोडंसं तेल. मला वाटत होतं तुला काही जमणार नाही, पण जमतंय बऱ्यापैकी. म्हणजे काय, पण साधारणपणे बटर चिकन किंवा कुठल्याही नॉनव्हेजमध्ये तेलाचं प्रमाण बऱ्यापैकी असतं नाही का? हो. त्याच्यानंतर आपण हे म्हणजे अगदी काय ह्याच्यामध्ये शिजवायची गरज नाही. थोडंसं लागलं ना तेल, त्यात काय टाकायचं आपल्याला? काय नाही त्याच्यात काय डायरेक्ट टाकायचं भाजीमध्ये. बंद करूया. हो हो हो. दिसायला छान दिसतंय आणि वास सुद्धा हळूहळू यायला लागलाय त्याचा. बरं, आता मला कसं कांदा पेस्ट वगैरे आपण नंतर करायचं? नंतर आता हे दुसरीकडे आपण चालू करायचं ना. ओके. आपण कुकरला लावलेला आहे. ओके. आणि आता हा बिचारा कुकर तिथे राहू दे. ओके. आणि आता ते शिजतंय. एका साईडने चालू राहील दोघं. हो. येस. ओके. आता बऱ्याच ही पण अवधूत गुप्ते थोडीशी स्टाईल आहे की चिकन मीठ जे असतं, कुठलंही मीठ शिजवताना 2 प्रकारची लोक असतात आवडतं ज्यांना, की ज्यांना चिकनची किंवा मटनची किंवा फिशची ओरिजिनल टेस्ट आहे ती कम्प्लिटली मारून टाकायची आणि आपला जो मसाला आहे त्याची टेस्ट त्याच्या आतमध्ये पूर्ण घुसून टाकायची. आणि अशा प्रकारे ज्यांना खायला आवडतं त्यांनी बाकीच्या देखील आपण पुढची जी कृती करणार आहोत ते एकत्र करून शिजवायला लावतात. बरं. पण ज्यांना हार्डकोर चिकन किंवा मटण खाणारे आहेत त्यांना मात्र ती टेस्ट जी ओरिजिनल चिकनची ती तशीच राहिली पाहिजे, पण ते मीठ व्यवस्थित शिजलं पाहिजे. चिकन खाल्ल्यानंतर त्याचा तुकडा जो आहे त्याचे फायबर्स जे आहेत ते असे धागे न निघता अख्खा एक बर्फी खाल्ल्यासारखा तुकडा पडला पाहिजे. तर ते वेगळ्या प्रकारे असं शिजवून घ्यावं. आणि इथे वेगळ्या बाजूला आपण जे आता पुढची ग्रेव्ही बनवणार आहोत ते बनवावं. ओके ओके. आता काय पुढची ग्रेव्ही कशी काय बनवायची? याच्यामध्ये आपण बटर चिकन असल्यामुळे बटरमध्ये ही ग्रेव्ही आपण बनवूया. ओके. भात झाला वाटतं. दामले तुम्ही ना, कुकर म्हणला की भातच शेवटी. मस्त. त्या शिट्ट्याच ह्याच्यामध्ये आपण थोडंसं तिखट आधी घालून ठेवणार आणि तिखट घातल्या लगेच आपण पेस्ट घालणार आहोत कांदा लसूणाची. थोडंसं घाला तिखट. किती घालू बघा? बरोबर घाला.
बस 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 त्याच्यामध्ये लगेच नाही आता त्याच्यात कांदा लसूणाची पेस्ट घाला ही ओके 1 चमचा हां घाला अजून थोडी हां बस 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 आता ह्याच्यामध्ये कांदा घाला कांद्याची पेस्ट म्हणजे आपण किती घाला पूर्ण घाला ती आहे ती अच्छा टोटल घाल हो येस शाबाश बटर चिकन जर चांगलं झालं त्यात मला सुद्धा हातभार आहे म्हणजे काय आता ह्याच्या पुढे ती जी टोमॅटोची पेस्ट आहे ती घाला ही हां ओके कम्प्लीट हां घाला व्हेरी गुड आता ती काजूची घाला पेस्ट हे हां काजूची पेस्ट हां पुरे अच्छा हे बघा हे असं उडतं ना हे फार डेंजरस असतं अंगावर वगैरे उडू शकतं तर आता आपण याला झाकण देऊया 1-3 मिनटं साधारण आपण आता आपण थोडी ज्योत कमी करून घेऊया हां आता ह्याच्यामध्ये थोडा खवा घालू आधी खव्याचा काय उपयोग आहे मध्येच गोड का म्हणजे काय व्हॉट इज द रिझन खव्याने थोडं थिकनेस येतो ग्रेव्हीला आणि जो गोडपणा तुम्ही म्हणताय तो बरोबर आहे खवा कसुरी मेथी देखील आपला चॉईस आहे हां अशीच घालायची किंवा वरून सुद्धा घालता येतील नंतर नंतर पण घालायची ते स्टाईलला घालायची नंतर वरून अशी दिसायला की ह्याच्यामध्ये कसुरी मेथी आहे बरं का ओके असं माझ्या मते झाले तयार ते गरम मसाला आपला टाकायचा राहिला तेवढा आपण टाकून घेऊया मीठ सगळ्यात शेवटी ना मीठ सगळ्यात शेवटी टाकूया ओके आता आपण चिकन ह्याच्यामध्ये टाकायला काही हरकत नाही येस हो 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 शिजलं का ते हां शिजलंय व्हेरी गुड शिजलं नसेल तर जरासं अजून लावायचं बरं आता शिजलेलं आहे ओके आलंय का सगळं एकही तुकडा ठेवू नको त्या नाही 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 एक एक तुकडा महत्वाचा आहे तुम्ही पण अजिबात ताटात एकही ठेवायचं नाही नंतर लक्षात ठेवा एवढे कष्ट घेऊन बनवतो तुमच्यासाठी ओके आता हे मस्तपैकी येस आपण टाकू शकतो आता मीठ दॅट विल बी इनफ येस आणि आता हे परत एकदा आपण जरा झाकून ठेवू ढवळी मारू आणि झाकून ठेवू बटर चिकन आता जवळजवळ होत आलेलं आहे पण त्याची कृती आणि त्याचे जिन्नस काय काय लागतात त्याला ते जरा आपणही लिहून घ्या हे तुम्हालाही बरं पडेल बटर चिकन तयार करण्याचं साहित्य चिकनचे तुकडे ऑलिव्ह ऑइल हिंग पुदिना पेस्ट आलं लसूण पेस्ट गरम मसाला पावडर मीठ दही काजू पेस्ट बटर हळद लाल तिखट कांद्याची पेस्ट टोमॅटो पेस्ट खवा आणि कसुरी मेथी कृती प्रथम चिकनच्या तुकड्यांना हळद लाल तिखट मीठ दही पुदिना पेस्ट आणि हिंग लावून 40 ते 45 मिनिटं मुरत ठेवावं तेल गरम करून त्यात मुरत ठेवलेलं चिकन घालून हलकेसं परतून घ्यावं कुकरमध्ये परतलेलं चिकन घालून त्यात थोडं पाणी घालून शिजवून घ्यावं भांड्यामध्ये बटर गरम करून त्यात लाल तिखट आलं लसूण पेस्ट कांद्याची पेस्ट टोमॅटोची पेस्ट आणि काजू पेस्ट एकत्र करून मिश्रण झाकण ठेवून शिजवून घ्यावं तयार मिश्रणामध्ये थोडा खवा कसुरी मेथी गरम मसाला पावडर आणि शिजवलेले चिकनचे तुकडे घालून मिश्रण एकत्र करावं मिश्रणाला उकळी आल्यावर त्यात चवीनुसार मीठ टाकून झाकण ठेवून शिजवून घ्यावं दिसायला ते छान दिसलं पाहिजे म्हणून त्याच्यावरती अशी थोडीशी कसुरी मेथी म्हणजे ह्याच्यात जास्त चव लागणार इतपत नव्हे पण थोडीशी अशी पसरली नावाला हां की ते दिसायला जरा त्याचं रुपडं छान दिसणार मधली ही जी जागा आहे त्याला असं बाईला कुंकू लावतात तसं कुंकू त्याच्यावरती म्हणून असं बटर टाकायला हरकत नाही मी टाकू हां जरूर थोडं एवढं नाही दामले कमी बस हां असं आता बघा कसं दिसताना हो 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 क्या बात आहे क्या बात आहे वा 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 आता पुढचं काय आहे पुढचे आहेत खिमा पॅटीस थांब आधी हे जरा बघतो ना एक छोटीशी विश्रांती प्लीज नंतर सर्व खवय्यांचं मी परत एकदा मनापासून स्वागत करतो अवधूत आता आपण पुढे काय बघणार आहोत पुढची रेसिपी आपला आहे खिमा पॅटीस ओके माझा अतिशय आवडता प्रकार आहे हा बरं आता त्यासाठी काय काय लागणार आहे ते जरा सांग आपल्या
आपल्याकडे हा खिमा आहे. खिमा मी कुकरमध्ये शिजवून आणलाय. म्हणजे कुकरमध्ये थोडंसं तेल टाकायचं, त्याच्यामध्ये हळद टाकायची, जरासं गरम व्हायला लागल्यानंतर त्याच्यामध्ये खिमा जो स्वच्छ धुतलेला खिमा जो आहे तो टाकायचा आणि शिजवून घ्यायचा एक थोडा वेळ. आणि मग शिजवून झाल्यानंतरचा खिमा हा असा दिसतो, हा आपल्याकडे आहे. ही बटाटा म्हणजे आपण उकडलेला बटाटा असतो, त्याचे सालं काढून बाकी त्याची मॅश करून घ्यावा तो पोटॅटोज आहेत. त्याच्यानंतर हा ब्रेड क्रम्स आहेत. म्हणजे ब्रेड क्रम्स म्हणजे रेडीमेड तुम्हाला बाजारामध्ये देखील ब्रेड क्रम मिळतं. हे आपण ज्यावेळेला पॅटीस बनवू त्यावेळेला थिकनेस आणण्यासाठी आणि घट्ट ग्रेव्ही होण्यासाठी, कारण काय काय वेळेला हा किमा जो आहे हा एवढा घट्ट जो झालेला आहे, असा घट्ट नव्हता, पातळ पण होऊ शकतो, त्याला थिकनेस आणण्यासाठी म्हणून हे आहे. आणि हे जर का तुम्ही बाजारात नाही विकत आणलं, आपले ब्रेड जर का उन्हामध्ये सुकवले किंवा तुम्ही टोस्ट केले आणि मग त्याच्यानंतर त्याचा चुरा केला तर हा ब्रेडचा चुरा आहे. म्हणजे थोडक्यात कापलेला कांदा आहे, ही कोथिंबीर आहे, मीठ आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे आहे हे तुम्ही ह्याच्यामध्ये नॉर्मल आपण तिखट म्हणून जे वापरतो त्याच्याऐवजी मी ही कोल्हापुरी चटणी आणलेली आहे. हे तांदळाचं पीठ आहे आणि हे तेल आहे. तांदळाचं पीठ आपण सगळ्यात शेवटी ज्या वेळेला पॅटीस झाल्यानंतर तळणार ते आपण तांदळाच्या पिठात तळणार आहोत. ओके ओके ओके. आता आपण सुरू करायचं का? हो, जरूर जरूर जरूर. खिमा घेतला. ओके. आपण हा मॅश्ड पोटॅटो आपण टाकलेले आहे. जास्त नाही वाटत? नाही बरोबर बरोबर. थोडंसं हे ब्रेड क्रम्स जे आहे आधीच टाकायचं काय? हां, आधीच टाकायचं. बरं ठीक. आपण हे असं कालवून घेऊया. हे कशासाठी एक्झॅक्ट वापरायचं? हे म्हणजे बऱ्याच वेळेला खिमा ओला राहतो. हां, मागाशी सांगितल्याप्रमाणे ते असं पक्क घट्ट होण्यासाठी म्हणून ते आपण वापरायचं. ते आपण ब्रेड क्रम्स टाकलेले आहेत. ओके. आता आपण थोडंसं आवडीप्रमाणे कोल्हापुरी चटणी भरपूर टाकलेली मी कोल्हापुरी स्टाईल आणि कांदा. तो किती घालायचा? तो पण प्रमाणात साधारण. म्हणजे कांद्याला प्रमाण तसं काही नाही, आवडीप्रमाणे किती चालू शकतो? प्रमाण म्हणजे काय माहिती आहे का, मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की प्रमाण मला तुम्ही विचारल्यानंतर प्रश्न एकदम अवघड जातो की असं टाका जरा बघा कसं काय. म्हणजे एक 4-5 वेळा बनवल्यानंतर लक्षात यायला लागतं की किती टाकायचं आणि किती नाही. बरोबर बरोबर. त्यानंतर कोथिंबीर ह्याच्यातच टाकायची. हां, ओके. मीठ सगळ्यात शेवटी का आधी? सगळ्यात शेवटी टाकूया मीठ. बरं ठीक. आता हे मिक्सचर तयार झालेलं आहे. हो, आता मीठ टाकतोय आपण. आता हे आपलं मिश्रण तर व्यवस्थित तयार झालेलं आहे. आता हे फक्त थोडं ड्राय जर का कधी वाटलं तर थोडंसं तेलाचा हात घ्यावा, म्हणजे काय होतं की आपल्याला हाताला ते चिकटत नाही. ओके ओके ओके. आणि आपण आता ह्याचे गोळे करणार आहोत. आता हे तांदळाच्या पिठात बुचकळायचं हे ना. हां, आणि ते तळायला लावायचं. हो हो हो. थोडंसं प्रॅक्टिस लागते म्हणजे सगळे सेम आकाराचे गोल येण्यासाठी. आता गाण्याचे तुझे एवढे कार्यक्रम आहेत त्यामुळे जर प्रॅक्टिस तुटणं साहजिक आहे. पण मुळात लक्षात आहे हे महत्वाचं. थोडंसं हलवू का त्याला? जरूर प्लीज. येस. हा हा हा. अप्रतिम वास येतोय. हे तर जरा अच्छा पलटी मारणे काय? हां. अवधूत झाले का रे? हो, आता झाले ते मस्त झाले त्याने. असं माझी खात्री आहे. हा 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 हा. वंडरफुल. हा जो तांबूस भाग आहे ना तो दिसायला पाहिजे, मग ते करेक्ट झालंय. बरोबर ना? अवधूत सुरू व्हायचं का आता? अरे नाही, थांबा अजून कोथिंबीर तर घालू ना आधी. काय किती रे बघ. तोपर्यंत तुम्ही साहित्य लिहून घ्या काय काय लागतं ते. खिमा पॅटीस तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: हळद घालून शिजवलेला खिमा, बटाट्याचा लगदा, ब्रेडचा चुरा, कांदा, कोथिंबीर, मीठ, कोल्हापुरी चटणी, तांदळाचं पीठ आणि तेल. कृती: प्रथम शिजवलेला खिमा, बटाट्याचा लगदा, ब्रेडचा चुरा, कोल्हापुरी लाल चटणी, कांदा, कोथिंबीर आणि मीठ घालून एकजीव मळून घ्यावं. तयार मिश्रणाचे गोळे तयार करून ते तांदळाच्या पिठामध्ये घोळवून गरम तेलामध्ये सोनेरी रंगावर तळून घ्यावेत. हा हा मित्रा, तोडलंस यार. हा हा हा. जिंकलंस. आय स्वेअर जिंकलंस.
आता मला टाइमच नाही, वेळच नाही मला खरंच. सर मस्त झालं, अप्रतिम. थँक्यू. खरं सांगू ना तर तुमच्या चेहऱ्यावर ज्या वेळेला ते आनंद बघेपर्यंत माझ्या पोटात खरंच गोळा होता आणि तुम्ही आता एवढं छान आवडलंय म्हणल्यानंतर बरं. आय स्वेअर अप्रतिम झालेलं आहे, अप्रतिम. अवधूत, तू वेळात वेळ काढून इथे आलास त्याबद्दल तुझे आभार मानायचे आहेतच, पण आम्ही असे तोंड देखले आभार मानणार नाही. खरंच इकडची ही व्हिजिट तुझ्या कायमस्वरूपी लक्षात राहावी म्हणून तुझ्यासाठी एक छोटीशी एक भेट आहे. ओके, आणि तुझी आठवण आम्हाला कायम राहावी म्हणून तुला एक विनंती करतो की ह्या पेनाने तुझ्या हस्ताक्षरात एक छानशी स्वाक्षरी तू आम्हाला द्यावीस. व्हेरी गुड, थँक्यू सर. माय प्लेजर. तर मंडळी, परत भेटू ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि सुस्त राहा. आय मीन टू से स्वस्थ राहा. एक्सक्यूज मी. मला पण द्या ना, पचणार नाही ना तसं पण मटण पचायला जरा अवघड आहे. ते तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे, खावे अन खिलवावे. आम्ही सारे